नमस्कार, मी अपर्णा. मम्माज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण छोले मसाला कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी आपल्याला छोले लागतील. 1 कप छोले आहेत. हे भिजवल्यानंतर हे जास्त होतात. हे मी रात्रभर भिजत घातले होते, साधारण 10 ते 12 तास. आणि भिजवल्यानंतर हे मी सकाळी कुकरमध्ये 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेत. आता शिजवल्यानंतर आपण हे छोले बाजूला ठेवूया आणि त्यासाठी मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन ठेवलाय गरम करायला. त्यामध्ये आपण खोबरं घालूया. हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. इथे खोबऱ्याचा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आपण हे काढून घेऊया. त्याच पॅन मध्ये एक कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही हवा असल्यास खोबरं स्किप करू शकता, पण फक्त कांदा आणि टोमॅटो जर घातला तर भाजीला थोडा स्वीटनेस येतो, त्यामुळे मी खोबऱ्याचा वापर केलाय. आता हा कांदा पण आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. इथे हा कांदा पण भाजून झालाय. कांदा भाजताना थोडंसं तेल घालायचं. आता कांदा पण मी काढून घेते आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालायचं. इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि साधारण 1 इंच आलं घेतले. एक टोमॅटो घेतलाय चिरून. आणि हा भाजलेला कांदा. हे सगळं आपल्याला एकत्रच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचंय. इथे मी वाटून घेतलाय मसाला. मसाला जर कोरडा वाटला जात नसेल तर थोडं पाणी घालायचं, जेणेकरून तो व्यवस्थित बारीक होईल, व्यवस्थित वाटला जाईल. आता आपण शिजवायला घेऊया. इथे मी पॅन मध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतले. यामध्ये आपण तेजपान आणि 3 ते 4 लवंग ते थोडंसं परतूया. आणि आपण जो हा मसाला तयार केला होता, हा मसाला घालूया यामध्ये. मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला शिजवायचा आहे. आता आपल्याला जास्त वेळ नाही लागणार, कारण आपण हे सगळे मसाले भाजून घेतले होते. कच्चा कांदा, टोमॅटो आणि खोबरं मिक्सरमधून काढून कच्चंही शिजवू शकता, पण त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी इथे भाजून घेतलंय. आपण यामध्ये ड्राय मसाले घालूया. 1 चमचा छोले मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट. हे तुम्ही आवडीनुसार घालू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटं या मसाल्याला शिजवून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर आपण झाकण लावून या मसाल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलंय. आता आपण यामध्ये छोले घालूया. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता हे शिजवलेले छोले आपण यामध्ये घालूया. मीठ घालायचंय आपल्याला चवीनुसार.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तसं पातळ घट्ट करू शकता तुम्ही. आता फक्त 2 मिनिटं ह्याला उकळी येऊ देऊया. झाकण लावायचं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलाय भाजीला. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया. आणि हा झणझणीत आपला छोले मसाला तयार आहे. तुम्ही हा भटुरे, पोळी, नान किंवा पुरी बरोबरही खाऊ शकता. खूप मस्त लागतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.